त्याच उत्साहाने आपल्याला वर्षभर बाबासाहेबांचे जे विचार आहेत, बाबासाहेबांचं मिशन आहे, ते सगळीकडे घेऊन जायचं. आपल्या सर्वांना माहिती आहे की 14 एप्रिलचा दिवस आपला असतो की नसतो? अख्खा शहर आपलं असतं. जिकडे राडा घालायचा आहे तिकडे आपण राडा घालतो. अख्खा शहर आपल्या बापाचं आहे, बरोबर की नाही? आता एक विचार करा, आपण हे फक्त एकाच दिवशी करतो. जर आपण बाबासाहेबांचा विचार 365 दिवस सगळीकडे पोहोचवत राहिलो, वर्षभर जी उत्साह आणि जी ताकद जयंतीच्या दिवशी दाखवत राहिलो, तर एक दिवस नाही अख्खं वर्ष आपल्या बापाच्या नावावर होईल. तेवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवलं. आणि म्हणून मी जाता जाता परत आपल्या सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आपण जितक्या उत्साहाने आणि जोशाने जयंती साजरी करतो, तितकेच प्रश्न, तितकेच समस्या आपल्या समाजासमोर आहेत. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या समाजाच्या समोर जितकी पण आव्हानं आहेत त्याच्यावरती आपल्याला सर्वांना एकत्र येऊन काम करायला लागणार आहे. आणि असंच ज्या पद्धतीने आपण जल्लोष करतो त्याच ताकदीने, त्याच उत्साहाने आपण आपल्या समोरचे प्रश्न पण शोधू, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करू. आणि एवढंच मी म्हणून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय.